नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील आंबळापूर येथील वन समिती सचिव विठ्ठल परसराम राठोड यांचा। आणि विठ्ठल राठोड यांनी मागील हप्त्यामध्ये मुख्य वन संरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करून त्यांच्या निदर्शनात अशा आणून दिले आहे की शिरमाळा येथील आदिवासी शेतकरी शेत सर्वे नंबर 6 व शेत सर्वे नंबर 8 या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील सागवान हे मालकी सर्वे नंबर मधील असल्याचे दाखवून मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये वन विभागाचे वनरक्षक असतील, वनपाल असतील, हे दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि हे दोन्ही शेत सर्वे नंबर हे सरकारी वन जमिनीला लागून आहेत आणि त्या ठिकाणी कुठलाही व्यवस्थित सर्वे न करता वन जमिनीची हद्द कायम न करता काही वनातील वृक्ष सुद्धा ह्या आदिवासी शेतकऱ्याचे असल्याचे दाखवून तोडण्यात आलेले आहेत। आणि ह्या शेत सर्वे नंबर 6 आणि 8 मधील या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील सागवान हे मालकी सर्वे नंबर करे यांच्या असल्याचे दाखविण्यात आलेले असून याची चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। तसेच सध्या अवैधरित्या कोणतीही चौकशी न करता यावर हॅम्बर सुद्धा मारण्यात आलेले आहेत आणि सध्या वाहतूक पास मिळणे बाकी राहिलेले आहे। आणि आदिवासी शेतकऱ्याचे हे सागवान डेपोमध्ये जमा करून शासनामार्फत त्याचा लिलाव करून त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॅम्बर मारण्यात आलेले आहेत आणि वन कायद्याचा खून करण्यात आलेला आहे असं विठ्ठल परसराम राठोड वन समिती सचिव यांचं म्हणणं आहे। आणि याकडे मुख्य वन संरक्षक यवतमाळ, उपवन संरक्षक पुसद यांनी जातीने लक्ष घालून असे बेकायदा होत असलेली वृक्षतोड त्वरित थांबवावी आणि आदिवासी शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची मागणी आहे। विठ्ठल परसराम राठोड, राणा रामराबू, वन समितीचे सचिव। माझं कर्तव्य आहे जे आदिवासी तोड केलेली आहे वृक्षांची सागवानची ते शेत सर्वे नंबर 6 आणि 8 याने मालकी शेत करेच्या नावानं तोडण्यात आलेली आहे।